नमस्कार, स्वागत आहे तुमचे लतास किचन अँड गार्डन यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत नागवेलीची काय कामे करायची व कोणती खते द्यायची. या 3 खतांचा वापर करून आपली वेली ठेवा हिरवीगार व तजेलदार. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ही नागवेली खूपच नाजूक असते. ही नागवेली आपल्या अंगणात किंवा बाल्कनीत लावणे अत्यंत शुभ असते. हे बघा किती मोठे मोठे पानं झाले आहेत. हिला अजिबात ऊन चालत नाही. हिला थंडीमध्येच ठेवायला लागते ह्या वेलीला. मॉस्टिकचा आधार देणे हे गरजेचे असते, कारण मॉस्टिक ओली ठेवल्यामुळे आपली वेली कायम तजेलदार राहते. कारण ही मॉस्टिक जी दिसते ही पोत्यापासून बनवलेली आहे. हे भाजीवाल्यांकडे पण मिळतात पोते. आणि हे बांबूचे ज्या काड्या असतात त्याला लावून आणि असं मध्ये नारळाच्या शेंड्या टाकून आणि ती मॉस्टिक बनवून त्याला लावली. त्याच्यावर पाणी मारलं तर आपली वेली पण चांगली राहते. तसं पाण्याचा उपयोग हा कमीच करावा लागतो वेलीसाठी. वेलीला पाणी पण जास्त नाही पाहिजे आणि ऊनही जास्त चालत नाही. त्यामुळे मी आता 2-3 दिवसापासून पाणी दिले नाही, त्यामुळे थोडी अशी कोमजल्यासारखी झाली आहे. म्हटलं आता सगळं करून घेते. खतं पण द्यायचे आणि तिला पाणी पण द्यायचे. तर आपण बघूयात आज नागवेलीला कोणते खतं द्यायची व कशी काळजी घ्यायची आणि किती प्रमाणात पाणी द्यायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर अगोदर आपण ही नागवेलीची पाने ना अशी काढून घेऊया. कारण ही जी नागवेलीची पानं आहेत ना ही खराब झालेली, यामुळे दुसरे पानं पण खराब होतात. आणि जे मोठे मोठे झाले आहेत ते पण काढून घ्यायचे. वेगवेगळे त्यांची अशी कट करून घ्यायची ती पानं. हे बघा किती खराब झाली पानं. माझं लक्षच नाही, कारण मी आता हा जून महिना सुरू झाला ना, तर मी बरेच झाडं रिपोर्ट केले आणि त्यामुळे माझं लक्षच नव्हतं. असे खराब पानं काढून घ्यायचे. जे खालचे मोठे पानं आहेत ते पण काढून घ्यायचे. आपल्या नागवेलीला असं वाढायला असं मोकळी हवा भेटली पाहिजे आणि माती पण अशी नेहमी हे करत राहायची. खालची उकरून घ्यायची अशी. असं काटेरी चमचा घ्यायचा आणि त्याच्याने असं हे करत राहायचं कायम. आणि हळूच करायचं. हे खाली नागवेलीचे जे मुळे असतात त्या खूप प्रमाणामध्ये अशा पसरलेल्या असतात. हे व्यवस्थित माती हे करायची. तर बऱ्यापैकी मी हे पानं काढून घेतलेले आहे आणि असे किडीचे पानं भरपूर काढलेले. कारण हे असे टच झाले ना खाली तर आपल्या नागवेलीला कीड लागण्याची शक्यता असते. आणि हे अशी हे जे मॉस्टिक बनवलं आहे याच्यामध्ये हे इथे बघा ह्या मुळा आहेत ना, तर ह्या मुळा याच्यात जातात आणि आपला वेल चांगला वाढतो आणि वेलीला पण चांगलं त्याच्यातून पाणी मिळतं. आणि असं याला अशी गोल गोल होऊन आणि ती वर जात राहते. आणि हे कलकत्ता पान आहे म्हणून एवढं मोठं दिसतंय. असं नाही की मी असे हे खतं दिल्यामुळेच असे एवढे झाले. यांच्या पण जाती असतात आणि प्रकार असतात ह्या पानांचे, वेलींचे. आणि हे मोठ्या पानांचा प्रकार हा कलकत्ता पान असं नाव आहे याचं. हे खायला पण चालतं. आणि अशी माती मोकळी करून घ्यायची. बऱ्यापैकी मोकळी झालेली. मी इथे पाणीच दिलं नव्हतं ना, त्यामुळे जास्तच मोकळी दिसते. आता यात आपण खतं टाकून घेऊ. खतं म्हणजे हे चहा पावडर आहे. ही वापरलेली आहे, सुकवलेली. अशी वाळून घ्यायची मस्त. आणि याच्यामध्ये दुधाचं प्रमाण आणि असं साखरेचं प्रमाण नाही राहिलं पाहिजे.
नाहीतर आपल्या झाडाला हे होतं, त्याच्याने म्हणजे खराब होऊ शकतं झाडाला. हे केळी आहे, वाळवलेली केळीची साल ती वाळून घेतली आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, जाडं मोठं थोडंसं जाडसर ते घेतले. आणि हे मोहरी आहे, काळी मोहरी आपली रोज फोडणीला टाकतो तिला पण असं मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे. आता हे किती प्रमाणामध्ये टाकायचं हे आपण बघू. तर मी हे खतं 2 कुंड्यांना टाकणार आहे आणि एकत्र मिक्स करून टाकणार आहे. तर हे कसे टाकायचे आणि किती प्रमाणामध्ये टाकायचे ते मी तुम्हाला दाखवते. असं डब्बा घेतला आहे आणि यामध्ये मी आता हे चहा पावडर टाकते, 1 चमचा त्या वेलीला आणि 1 चमचा ह्या वेलीला असं टाकते. आणि हे पण आपल्याला 2च चमचे घ्यायचे. हे म्हणजे केळीची साली वाळवलेली. तुम्ही आता पण बऱ्यापैकी ऊन पडतं आहे, तर हे थोडे जास्त पण झाले तरी चालते. आणि चहा पावडर 2च चमचे टाकायचे, कारण जास्त गरम नको पडायला, कारण आपल्याला ही मोहरी पण टाकायची आहे थोडीशी. ही मोहरी मी 1च चमचा अगदी असा फुल भरून टाकणार आहे, कारण मोहरी गरम असते ना, त्यामुळे 1च चमचा टाकणार आहे. आणि ह्याला आता असं मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण आता हे असं अर्ध देऊन, अर्ध त्या वेलीला अर्ध ह्या वेलीला असं टाकून घ्यायचं आहे. अर्धा येईल अशा हिशोबाने. दुसरे खतं पण तुम्ही वापरू शकता, पण मग ते ह्या झाडांना, ह्या वेलींना त्या रासायनिक खतं नाही टाकलेली बरे, कारण कसं आहे याला हे सेंद्रिय खतंच चांगले असतात. असं मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी. आणि बघा किती पानं काढले मी, हे सगळे खराब झालेली पानं आहेत. असे पानं ठेवायचे नाही जास्त दिवस, नंतर आपल्या वेलीला खराब, म्हणजे आपल्या वेलीची पानं दुसरे पण खराब होऊ शकतात. आता आपण पाणी टाकून घेऊया. असं थोडं पाणी टाकून घ्यायचं, पण ते जास्त नाही टाकायचं, म्हणजे आपले खतं वाहून जाऊ नये, त्यासाठी कमी प्रमाणातच टाकायचे. थोडंसं सुकल्यावर मग तुम्ही परत टाकू शकता. फक्त कुंडीतली माती भिजेल एवढंच टाकायचं. आणि नॉनस्टिकवर पण आपल्याला पाणी मारून घ्यायचं आहे. तर या शक्यतरी पाणी मारायचं नॉनस्टिकवरती. भिजून घ्यायचे सगळे. हे पोतं जे आहे ते पूर्ण असं ओलं झालं पाहिजे सगळ्या बाजूने, आणि आपल्या वेलीला त्याचा खूप फायदा होतो. हे पूजेमध्ये पण आपण हे पानं वापरू शकतो. घरच्या घरी असलं की पटकन तोडून आणतो आणि पूजेला वापरायला कामात येतात. असं वरती पण पाणी मारून घ्यायचं, पूर्ण हे ओलं करायचं याला. शक्यतो सावलीतच ठेवायची. सकाळचं कोवळं ऊन आणि संध्याकाळचं कोवळं ऊन भेटलं तरी पण बस असतं, नाहीतर अशी
जास्त उन्हामध्ये ठेवली तर ही वेली अशी कोमजून जाते आणि पानं असे सैल पडतात त्याचे. मातीमध्ये मिक्स करून गांडूळ खत तुम्ही टाकू शकता. जेव्हा तुम्ही लावतात आणून नर्सरीमधून, तेव्हा तुम्ही गांडूळ खत वापरू शकतात. अगदी साध्या मातीमध्ये लावलं तरी चालतं. हे जे छोटं रोप आहे ते मी नर्सरीतून आणल्यानंतर फक्त 15-20 दिवस चांगलं टिकलं. नंतर ते मेल्यातच जमा होतं. पण मी त्याला कसं जगवलं मलाच माहिती. खूपच म्हणजे ते नाही म्हणून सोडून दिलं होतं, पण त्याला कवळं ऊन वेळोवेळी दिलं आणि सावलीमध्ये ठेवलं, त्यामुळे त्याला बरोबर कोंब फुटले. मग तेव्हा त्याला मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट केलं आणि त्याला वाढवलं. आता किती छान झाले, दोन्ही पण वेली छान झाले. तर अशा प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.